स्तोत्रसंहिता 31 आपण आईपायाने वाचूया. श्रद्धेसंबंधी साक्ष. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरिला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नको. तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर. माझ्याकडे आपले कान लाव, मला सत्वर सोडव. तू माझा प्रबळ दुर्ग हो, माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो. कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस. तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालेल. त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून तू मला ओढून काढ, कारण तू माझा आश्रय आहेस. तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो. हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहे. निरर्थक मूर्तीला भजणाऱ्यांचा मी द्वेष करतो. माझा भाव तर परमेश्वरावर आहे. मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्हास व हर्ष पावेन, कारण तू माझी दैनावस्था पाहिली आहे. माझ्या जीवावरील संकटे तुला अवगत आहेत. तू मला वैऱ्यांच्या कोंडीत सापडू दिले नाहीस. माझे पाय तू प्रशस्त स्थळी स्थिर केलेस. हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, कारण मी संकटात आहे. माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुकाने क्षीण झाली आहेत. कारण माझे आयुष्य शोकात, माझे वर्षे उसासे टाकण्यात गेली आहेत. माझ्या दुष्टाईने माझी शक्ती क्षीण झाली आहे. माझी हाडे जीर्ण झाली आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे माझी निंदा नालस्ती होत आहे. माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यात माझी फार निर्भत्सना होत आहे. माझ्या ओळखी पाळखीच्या लोकांना माझे भय वाटत आहे. मला रस्त्यात पाहून लोक पळून जातात. स्वर्णातून गेलेल्या उठक्या भांड्यासारखा मी झालो आहे. कारण पुष्कळांच्या तोंडून माझी बेआबरू झालेली मी ऐकले आहे. पाहावे तिकडे भयच भय. माझ्या विरुद्ध मनसुबा करून त्यांनी माझा जीव घेण्याची योजना केली. हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे. मी म्हणतो तूच माझा देव आहेस. माझे दिवस तुझ्या हाती आहेत. माझ्या वैऱ्यांच्या हातातून माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडील. तू आपल्या सेवकावर आपला मुख प्रकाश पाड. तू आपल्या वात्सल्याने मला तार. हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नको, कारण मी तुझा धावा केला आहे. दुर्जन लज्जित होत ते अधोलोकात निशब्द राहोत. नीतिमानाविरुद्ध गर्वाने, तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणाऱ्यांची वाचा बंद पडो. तुझे सांगुलपण किती थोर आहे. तुझे भय धरणारेकरिता तू ते साठवून ठेवले आहे. तुझा आश्रय करणाऱ्यांसाठी मनुष्य मात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहे. तू आपल्या समक्षतेच्या गुप्तस्थळी मनुष्यांच्या कारस्थानापासून त्यांना लपवितोस. शब्दकलापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस. परमेश्वर धन्यवादित असो, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने मला अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखविले. मी तर आधी राहून म्हणालो, मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे. तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकलास. हो परमेश्वराचे सर्व भक्त हो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करीतो, गर्विष्ठांचे पुरेपूर परिपत्य करीतो. हो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो. आमेन. आमेन. हालेलुया. यावेळेस जुन्या करारामधून यशाया या पुस्तकातून 44, 24 ते 28 आपण यशायाचं पुस्तक 44वा अध्याय, वचन 24 ते 28. तुझा उद्धार करता गर्भावस्थेपासून तुला घडणारा परमेश्वर म्हणतो, मी वास्तू मात्राचा करता परमेश्वर आहे. मी एकट्याने आकाश पसरिले, पृथ्वीचा विस्तार केला, तेव्हा मजजवळ कोण होते? खोट्या संदेशांची चिन्हे खोटी करणारा, देव आज्ञास वेडे ठरविणारा, ज्ञानास मागे सारून त्याचे ज्ञान मूर्खत्व ठरविणारा मी आहे. मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेश वचने सिद्धीस नेणारा आहे. मी यरूशलेमेविषयी म्हणतो, त्यात वस्ती हो. यहूदांच्या नगराविषयी म्हणतो, ती बांधण्यात येवोत. त्यांच्यात उजाड झालेल्या स्थलांचा जीर्णोद्धार मी करीन. मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, कोरडा हो. मी तुझे प्रवाह आटवीन. मी कोरेशाविषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ आहे. तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल. तो यरूशलेमेविषयी म्हणेल, ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल. परमेश्वर वाचलेली सर्व वचने आशीर्वादित हो. हालेलुया. यावेळेस पत्राचे वाचन होणार आहे आणि पत्राचे वाचन 1 करिंथ करास याचे पहिले पत्र
याचा पहिला अध्याय 8 ते 25 वचन हे आपण वाचणार आहोत. सर्वांना ख्रिस्तात सलाम. पौलाने लिहिलेले करिंथकरास पहिले पत्र, याचा पहिला अध्याय 18 ते 25 ही वचने, 226 पान क्रमांक. करिंथकरास पहिले पत्र, पहिला अध्याय 18 ते 25. वधस्तंभाच्या ठायी असलेले सामर्थ्य. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. कारण मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करील व बुद्धिमतांची बुद्धी व्यर्थ करीन, असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कोठे राहिले? शास्त्री कोठे राहिले? ह्या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टीत असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. कारण यहुदी चिन्हे मागतात व हेल्लेनी ज्ञानाचा शोध करतात. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा यहुद्यास अडखळण व हेल्लेण्यास मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेल्लेनी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे, असा ख्रिस्त आम्ही गाजवितो. कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेस आपण सर्वजण उठून उभा राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. मार्क शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 1 ते 12 आपल्यासाठी पाळ्यासाहेब वाचतील. शुभवर्तमान. संत मार्क लिखित शुभवर्तमानाच्या 12व्या अध्यायामध्ये आजचे शुभवर्तमान लिहिलेले असून त्याच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमान आज प्रारंभ होत आहे. सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. संत मार्क लिखित शुभवर्तमान 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमान प्रारंभ होत आहे. मग तो दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला. एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, द्राक्षरसासाठी कुंड खणले, माळा बांधला आणि तो द्राक्षमळा माळ्यास खंडाने देऊन आपण जबरदस्ती निघून गेला. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्याकडून द्राक्षमळाच्या फळातून काही मिळावे म्हणून तो माळ्याकडे एका नोकराला पाठवतो. त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसऱ्याला एका नोकराला त्याच्याकडे पाठवले. त्याचे त्यांनी डोके फोडून त्याचा अपमान केला. त्याने आणखीन एक जणाला पाठवले. त्याला तर त्यांनी जीवे मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले. म्हणजे त्यातून कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकाचा जीव घेतला. अद्याप त्यांच्याजवळ एक जण उरला होता, तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्याच्याकडे पाठवले. परंतु ते आपापसात म्हणाले, हा वारीस आहे, चला आपण याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल. मग त्यांनी त्याला धरून जीवे मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करले बरे? तो येऊन त्या मळ्यांचा समूळ नाश करेल व द्राक्षमळ्यास दुसऱ्यांना देईल. तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय, की जो दगड बांधकाम करणाऱ्या नापसंत केला तोच कोनशिला झाला? हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे. तेव्हा ते त्याला धरावयास पाहू लागले, परंतु लोकसमुदायांची त्यांना भीती वाटली, कारण हा दाखला त्याने आम्हाला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. मंडळींनी खाली बसावे.
देवाला धन्यवाद देतो की आज या प्रिय मंडळीमध्ये पुन्हा एक वार त्याची वचनाची सेवा करण्याचा सुंदर असा योग परमेश्वराने दिला. त्याबद्दल मी प्रथमतः जिवंत देवाचे आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे सन्माननीय आपले याजक रेव्हरंड डॉक्टर प्रमोद कालसेकर पाळकसाहेब, समस्त आमची चर्च कमिटी मेंबर्स, सेक्रेटरी, खजिनदार, सर्व उपस्थित मंडळी यांचे मनापासून मी आभार आणि त्यांचा ऋणी आहे. पवित्र वचनाकडे जाऊयात आणि यावेळेस परमेश्वराचं पवित्र वचन सांगण्यापूर्वी देवाला सहाय्य मागूयात की त्यांनी ऐकणारं कान व समजणारं अंतःकरण आपल्याला द्यावं. हे अत्यंत थोर आणि सर्वसमर्थ आमच्या पवित्र देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो व तुला गौरवितो यासाठी की तू आमचा जिवंत देव आहेस. या जिवंताच्या भूमीवर मानव म्हणून जीवन व्यतीत करत असताना दयादृष्टी, कृपादृष्टी तुझपासून प्राप्त होते. या जगामध्ये कसं जगावं, चालावं, वागावं, बोलावं हे तुझ्या पवित्र वचनाद्वारे तू आम्हाला नेहमी शिकवतोस. आजही या लेन सीझनमध्ये पिता परमेश्वर उपकास्तुतीचा यज्ञ तुला सादर करत असताना पश्चातापी भग्न हृदयाने तुझ्या समोर येत असताना आमचा स्वीकार कर. विशेष करून तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाशी बोल, ऐकणारा कान, समजणारा अंतःकरण, बोलण्यास सामर्थ्य दे. प्रभू, मी नाही, माझ्या मुखामध्ये तुझे शब्द आहेत म्हणून तू बोल अशी विनंती प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू याच्याद्वारे मागतो, आमेन. प्रिय मंडळी, आज आपण लेन सीझनमध्ये आहोत, म्हणजे उपवास समयामध्ये आहोत आणि आपल्याला माहिती आहे उपवासाचं गांभीर्य आणि पावित्र्य आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. उपवास कसा पकडावा, कशा संदर्भात उपवासाची परिभाषा आहे, व्याख्या आहे, असं आपल्याला मत्तयाच्या 6व्या अध्यायामध्ये ऑलरेडी नमूद केलेलं आहे. त्याप्रमाणे आपलं आचरण, आपली कृती आपण ठेवत असाल हा विश्वासपणे मी बाळगत आहे. आणि उपवासाच्या घरी घरोघरी प्रार्थना होत असतात आणि अधिक आशीर्वादरित्या प्रभूला आपण समर्पित होत असतो. या सर्वांमध्ये एक गोष्ट आहे, ती म्हणजे ज्या ठिकाणाकडे आपण आपलं अवलोकन करत आहोत, आपली वाटचाल करत आहोत, ते ठिकाण कोणी सांगेल का? ते ठिकाण आहे, बरोबर आहे, पण ठिकाणाचं मोल काय आहे? म्हणजे ठिकाणाला महत्त्व कोणी प्राप्त करून दिलं? कोणी दिलं? वचन वाचूयात का? 1 कोरिन्थीकराचे पत्र याचा 1 अध्याय वचन 23. ज्याच्या परिपाठामध्ये आहे 1:23. 1 कोरिन्थ 1 अध्याय 23 वचन. मोठ्या निवासा, ज्याला भेटेल त्यांनी मोठ्या निवासा. आम्ही तर त्या गुलगुता म्हटलेल्या टेकडीला, त्या कवटी म्हटलेल्या ठिकाणी, त्या जागेला महत्त्व आलं कशामुळं? वधस्तंभाद्वारे. पण तो वधस्तंभ अनेकांना मूर्खतेचा होता, अपमानाचा होता, निंदेचा विषय होता. पण ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे, ख्रिस्ताला वधस्तंभी दिल्याद्वारे तो ज्ञानाचा, बुद्धीचा, सामर्थ्याचा, तारणाचा, उद्धाराचा एक केंद्रबिंदू बनला. त्याच वधस्तंभाकडे काही वेळ आपलं अवलोकन आपण करणार आहोत, आपलं लक्ष केंद्रित आपण करणार आहोत. कारण संत पाऊल एकाच शब्दामध्ये आपली परिभाषा स्पष्ट करतो किंवा त्याचं सुवार्ता कार्याचा हेतू स्पष्ट करतो की आम्ही कोण गाजवतो? आम्ही वधस्तंभावरील ख्रिस्त गाजवतो, जो अनेकांसाठी अडखळण ठरला गेला, मूर्खतेचा अनेकांना वाटला. तो वधस्तंभावरील आम्ही काय गाजवत आहोत म्हटलेला आहे, तो वधस्तंभावर आम्ही ख्रिस्त गाजवत आहोत. आज त्या वधस्तंभावरील ख्रिस्ताला आज आपण या ठिकाणी गाजवणं गरजेचं आहे, आपल्या जीवनातून गाजवणं गरजेचं आहे, आपल्या कृतीतून, आपल्या व्यवहारातून आपण गाजवणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं की उपवास हा कार्यकाळ, हा समय परमेश्वराने तुम्हाला आणि मला लावून दिला, याचं कारणच फार मोठं आहे. खऱ्या अर्थानं वास्तविकरित्या पवित्र शास्त्रामध्ये 40 दिवसाचा उपवास आजच्या या लेन पिरियडमध्ये असावा असं कुठं उल्लेख जरी नसला तरी त्याविषयीचा काही भाग आपल्याला दिसून येतो की 40 दिवस 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्ताने अरण्यामध्ये जेव्हा उपवासाने प्रार्थना केली आणि त्या बळावर, त्या जोरावर त्याने त्याचं मिशन कार्य सुरू केलं आणि 3.5 वर्ष त्याने आपलं सेवा कार्य स्वीकारून प्रभूच्या इच्छेने जीवन व्यतीत करून वधस्तंभापर्यंतचं आपलं मार्गस्थ क्रमांक त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचाच हा अर्थ आहे की उपवास प्रार्थनेद्वारे जे सामर्थ्य प्राप्त होते, त्या सामर्थ्याद्वारे देवाच्या प्रत्येक लेकरांना एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. जो अंधारामध्ये आहे तो प्रकाशामध्ये येतो आणि त्याद्वारे देवाचं गौरव त्याच्या मुखाद्वारे, त्याच्या जीवनाद्वारे होतं. तोच नाही तर ज्याप्रमाणे जक्कई जकातदार
याला जेव्हा येशू यरीहोच्या वाटेवर भेटला त्यावेळेस येशू त्याला म्हणतो, त्वरा करून खाली ये, मला तुझ्या घरी उतरायचं आहे. तेव्हा येशू म्हणतो की आज या घराला काय मिळालेलं आहे? तारण मिळालेलं आहे, कारण हा अब्रामाचा पुत्र आहे. देवाने त्याला तो अधिकार दिला. कशाद्वारे? पश्चातापी अंत करणारे, पश्चातापी हृदयाने जेव्हा काही जकातदाराने त्याला समर्पण केलं, त्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळतंय की देव म्हणतो की त्याला केवळ नव्हे तर त्याच्याद्वारे त्याच्या कुटुंबाला काय मिळालेलं आहे? तारण मिळालेलं आहे. वनस्तंभ हे तारणाचं केंद्रबिंदू आपल्याकरिता आहे. उद्धाराचा मार्ग आहे, सार्वकालिक जीवनाचं द्वार आहे. जोपर्यंत त्या वनस्तंभाकडे आपलं अवलोकन आपण करत नाही, आपली छाप त्याच्यावर ठेवत नाही. म्हणून असं म्हटलं जातं, अनेक लोक असे म्हणतात, अभ्यासक तज्ज्ञ असे म्हणतात, पवित्र शास्त्राचा केंद्रबिंदू काय आहे? वनस्तंभ. आणि मोल कशामुळे आलं? त्या वनस्तंभावर टांगलेल्या ख्रिस्तामधून. वनस्तंभ होताच कारण अपमानाचा, निंदेचा विषय होता. कारण वनस्तंभावर खिळलेल्या प्रत्येक व्यक्ती संदर्भामध्ये आरोप, प्रत्यारोप आणि अत्यंत गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी वनस्तंभाची शिक्षा होती. पण ख्रिस्तामध्ये जर पाहिलं तर पिलात स्पष्ट म्हणतो, याच्या ठाई मला काय आढळत नाही, म्हणून मी आपले हात, याचा दोष माझ्या माथी न लागो. का तो म्हणतो असं? कारण दोष नसतानाही त्याच्यावर दोष लावण्यात आले. कारण यशाया 53 मधली प्रत्येक गोष्ट ख्रिस्तामध्ये काय व्हायची होती? पूर्ण व्हायची होती. त्याला खेळावं, त्याला मारावं, हे कोणाच्या इच्छेस आलं, मर्जीस आलं? पहा प्रियांनो, आपला एकुलता एक मुलगा वधस्तंभी देण्यापूर्वीपर्यंतचं देवाचं नियोजन काय सांगतं? हे सर्व काही घटना ज्या घडत होत्या त्या कोणाच्या इच्छेने घडत होत्या? मनाला हलवणाऱ्या वेदना आहेत, त्रास देणाऱ्या, यातना देणाऱ्या ही गोष्ट आहे. कसं काय आपला बाप आपल्या लेकराला दुसऱ्यांच्या अपराधाकरिता वधस्तंभापर्यंत घेऊन जाऊ शकतो? बसलेले प्रत्येक जण वडील असतील, आई असतील या ठिकाणी. सांगा बरं, शेजारच्या मुलाने जर पाप केलं, एखादी चोरी केली, तुमच्या मुलाला म्हणताल का तुम्ही, जा रे बाबा ते कुटुंब चांगलं आहे, त्या मुलाने चोरी केली आहे, खून केला आहे किंवा आणखीन अपराध केले, त्याची शिक्षा त्याला होणार आहे, एक काम कर, ती शिक्षा स्वतःच्या माथी घे आणि तू जा जेलमध्ये, किंवा तू गुन्हा पत्कर आणि जा तुरुंगामध्ये? कुठला बाप इथं बसला? कुठली आई इथं बसले? मग विचार करा, त्याने तर काही केलं नाही, तो तर देव मानवरूप धारण करून आला. आता मानवरूप धारण करण्यामागचं ही कारण फार वेगळं आहे. देवाचं नियोजन हे मनुष्याकरिता इतकं व्याप्त, इतकं मोठं आहे की जिथं ज्ञानाची ज्ञानवत शून्य होते तेव्हा देवाचं चक्र तिथं सुरू होतं. म्हणून ज्ञानासंदर्भात काय म्हटलंय माहितीये का? आपण ऐकूयात आणि मग आपल्या विषयाकडे पण आपण वळत आहोत. पहिले कोरिन्थीकरांचे पत्रच आता आपण वाचलं, त्याच्या 25व्या वचनामध्ये काय म्हटलंय? पहिले कोरिन्थ पहिला अध्याय 25वं वचन पहा. देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून कसा आहे? ज्ञानवंत मनुष्य, जगामध्ये सर्वात ज्ञानी जो व्यक्ती असेल, अमुक एक्स व्यक्ती, त्या व्यक्तीपेक्षाही अधिक व्यक्ती जो ज्ञानी आहे, त्या ज्ञानी व्यक्ती संदर्भात परमेश्वर म्हणतो, परमेश्वराचा एखादा मूर्खपणाचा निर्णय सहज घेतलेला, शास्त्राप्रमाणे मूर्खपणाचा निर्णय, बरोबर असं म्हटलंय ना? माणसाच्या ज्ञानाहून देवाचा मूर्खपणा आहे. म्हणजे पहा, देवाच्या ज्ञानाची सुरुवात कुठून होते? जिथे मनुष्याच्या ज्ञानाचा समाप्त होतो. पुढं काय म्हटलंय? माणसाचं बळाहून देवाची काय आहे? दुर्बलता. हे देवाने त्याचं अस्तित्व किंवा तो कोण आहे या संदर्भात या दोन शब्दामध्ये त्याचा उलगडा केला. प्रियांनो, खऱ्या अर्थाने विचार करत असताना ज्या क्रूसाकडे आपलं अवलोकन आपण करीत आलेलो आहोत, त्या वधस्तंभाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा कित्येकास तो वधस्तंभ असह्यतेचा किंवा मूर्खतेचा प्रतीक जरी त्यांनी स्वतःच मांडलं, तरी तो क्रूस वास्तविकरित्या देवाचे अगाध ज्ञान आणि सामर्थ्य याचं प्रतीक दर्शवणारा आहे. सार्वभौम देवाची प्रेमाची व्याख्या त्या ठिकाणी स्पष्ट करणारी आहे. तारणाचा उद्धाराची दिशा दाखवणारा तो वधस्तंभ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून जरी इतरांकरिता तो असह्य मूर्खतेचा प्रतीक जरी असलं,
तरी तो तुमच्या आणि माझ्यासाठी तारणाकरिता मार्ग मोकळा करणारा आहे, ज्ञान आणि सामर्थ्य प्रकट करणारा आहे, जीवनाचं द्वार सार्वकालिक जीवनाकरिता उघडणार ते आपल्याला वधस्तंभ पाहायला मिळतो. जेव्हा आपण त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी येतो आणि आपले अपराध आपण कबूल करतो, त्यावेळेस सार्वकालिक जीवनाकरिता आपली जी वाटचाल सुरू असते खऱ्या अर्थाने त्याला तो अर्थ प्राप्त होतो. आज विचार करूया या संदर्भामध्ये. पवित्र शास्त्र त्या सांगतं त्या अनुषंगाने देवाचं नियोजन हे मनुष्याकरिता फार सुंदर आणि व्याप्त आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. कारण संपूर्ण वचनाचा केंद्रबिंदू योहान 3:16 जरी आहे तर त्यामध्ये हीच गोष्ट देवाला प्रिय होती की माझ्या निर्मितीचा माझ्या हातून काय होऊ नये, पुन्हा पुन्हा हा नाश होऊ नये. एकदा झालाय, पुन्हा होऊ नये. म्हणून अलर्ट. जेव्हा तुम्ही पूरग्रस्तची परिस्थिती माहीत असते आपल्याला, पूर येण्यापूर्वी आजूबाजूच्या गावाला काय सांगितलं जातं? अलर्टचा इशारा दिला जातो आहे ना. त्याच्यामध्ये काय आहे? ऑरेंज झोन असतो, रेड झोन असतो, असे झोनचे प्रकार दिलेले आहेत. त्यात त्यांना सूचना केली जाते की बाबा तुम्ही स्थलांतरित व्हा, नाहीतर तुमचं गाव पुरामध्ये वाहून जाईल. आज देवाच्या क्रोधामध्ये हे जग वाहून जाण्यापूर्वी त्याच्या आधी तुम्हाला आणि मला सुरक्षिततेचा किनारा आपल्याला हवा आहे, जो ख्रिस्ताद्वारे तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे. म्हणून त्या ख्रिस्ताकडे जोपर्यंत आपलं अवलोकन आपण करत नाही, त्याकडे आपली दृष्टी लावत नाही, तोपर्यंत किराणा आपल्याला मिळणार नाही, किनारा आपल्याला मिळणारच नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र क्रमांक 31 मध्ये जेव्हा आपण ऐकलंय तर स्तोत्रकर्ता म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरलाय, मला कधी लज्जित होऊ देऊ नको. तू आपल्या न्यायाने मला काय कर? मुक्त कर. का? माझ्याकडे आपले कान लाव, मला सत्वर सोडीव. तू माझा प्रबळ दुर्ग आहे, माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो. कारण माझा दुर्ग व माझा गड तू आहेस. तू आपल्या नावासाठी माझ्या हाती तू चालवलेले आहेस, मला हाती घेऊन धरून चालवलेला आहेस. जेव्हा परमेश्वराला आपण ह्या विनंत्याचं गहाणं व्यक्त करतो, आपल्या प्रार्थना विनंत्या परमेश्वराला सादर करतो, तेव्हा त्या विनंत्या त्या क्रुसापाशी सादर होत असतात, त्या स्वीकारल्या जाण्याचं कारणच ते आहे. कारण तो अनेकांना जरी अडखळण्याचा केंद्रबिंदू असला, आपल्याला तो ज्ञानाचा, त्याचप्रमाणे आपल्याला तो सामर्थ्याचा, पापांच्या क्षमेचा, सार्वकालिक जीवनाचा, उद्धाराचा आणि तारणाचा केंद्रबिंदू आहे. पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा यशायाचा ग्रंथ आपण वाचतो, त्या यशायाच्या ग्रंथामध्ये याच्या 44व्या अध्यायाच्या 24व्या वचनापासून जेव्हा आपण येतो, तेव्हा त्या परमेश्वराने तुम्हाकरिता काय काय केलेलं आहे याची आठवण तो या ठिकाणी करतो. काय म्हणतो तो? तुझा उद्धार करता, गर्भावस्थेपासून तुला घडवणारा परमेश्वर म्हणतो, मी वस्तू मात्राचा करता परमेश्वर आहे. मी एकटाने आकाश पसरविले, पृथ्वीचा विस्तार केला, तेव्हा मजजवळ कोण होतं? खोट्या संदेष्टांची चिन्हे खोटी करणारा, दैवाज्ञा वेळे ठरविणारा, ज्ञानास मागे सारवून त्यांचे ज्ञान मूर्ख ठरवणारा मी आहे. देवाच्या सामर्थ्याच्या व्यतिरिक्त जो कोणी स्वतःच्या ज्ञानाची पुजारकी मारतो आणि स्वतःला देवासमान करण्याचा, देवासमान होण्याचा प्रयत्न करतो, त्या शास्त्र सांगतं त्याला परमेश्वर मूर्ख ठरवतो. तो म्हणतो, मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेश वचने सिद्धीस नेणारा आहे. कारण मी यरूशलेमाविषयी म्हणतो, त्याच वस्ती हो, यहूद्यांच्या नगराविषयी म्हणतो, तो बांधणाऱ्यात येऊत, त्याच्या उजाड झालेल्या स्थळाचा जीर्णोद्धार मी करेल. मी खोल पाण्याच्या डोहास करतो, कोरडा हो, मी तुझे प्रवाह अटकवतो. कारण मी कोसाचा विषय म्हणालो, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल. तो यरूशलेमाविषयी म्हणेल, ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल. परमेश्वर जेव्हा इस्रायल राष्ट्राकरिता मुक्तिदाता म्हणून पुढे आला, फारोच्या गुलामगिरीमधून जेव्हा त्याने सोडवलं, तेव्हा मोशे नावाक एक देवाचा सेवकाला त्याने निवडलं, पवित्र केलं, वेगळं केलं आणि त्याला सांगितलं, माझ्या लोकांना त्यातून तू सोडवायचं आहे. जसा वधस्तंभाकडे पाहून आपल्या पापांची क्षमा होते, त्याकडे पाहून आपल्या रोगांपासून, आपल्या प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला बचाव सुरक्षित होते, तसंच अरण्यामध्ये देखील जो सर्प उंच करण्यात आला, तसाच गेल्या 2000 वर्षापूर्वी एक ठिकाण उंच करण्यात आलं. गुलगुता म्हटलेल्या, कवटी म्हटलेल्या ठिकाणी वधस्तंभ उंचवला गेला. पण त्या वधस्तंभामध्ये, ज्या वधस्तंभावर जो व्यक्ती होता,
तो सर्वसमर्थ देवाचा एकुलता एक पुत्र त्याला त्या ठिकाणी उंचवण्यात आलं. कारण प्रभू येशू म्हणतो, जो नम्र होणार त्यालाच उंच केलं जाईल, त्यालाच मोठं केलं जाईल. याचं प्रतीक आणि प्रमाण आपल्याला हे प्राप्त होते की ख्रिस्त वधस्तंभापर्यंत आपल्याला दिसतो, तो उंच झालेला. आपल्याला माहिती आहे, देवाने जेव्हा इस्रायल राष्ट्राला सोडवलं त्यावेळेस जे काही संकट त्यांच्यावर आलं होतं, त्यावेळेस परमेश्वराने अरण्यामध्ये मोशेला सांगितलं, तू काय कर, सर्प उंचा कर, जो पितळेचा होता है ना. त्याकडे जो जो पाहिल तो ज्याने ज्याला दंश झालेला आहे तो काय होईल, बरा होईल. आज संसाराची चिंता, काळजी, जगिक गोष्टीतील सर्व गोष्टी, व्यभिचार, चोरी, लकाडा, लोभ, हे जे आपल्याला दंश केलेला आहे, हा दंशचा जे विष आपल्या अंगामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या रक्तामध्ये भिनभिनलेलं आहे, ते आपल्यामधून काढून घेण्याकरिता त्या वधस्तंभाकडे जो उंचवलेला ख्रिस्त आहे, त्याशिवाय आपल्याला कोणी त्यातून मुक्तता देऊ शकणार नाही. मग आपण त्या वधस्तंभाकडे कशा पद्धतीने पाहत आहोत? वधस्तंभ माझ्यासाठी काय आहे? जर संत पावलाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आत्ताच आपण वाचलं, संत पाऊल म्हणतो, माझ्यासाठी कसं आहे, तो एवढ्या जरी अडखळण राहिला पण तो माझ्यासाठी सामर्थ्याचं प्रतीक आहे, तारणाचं, उद्धाराचं दिशा आहे. आज त्या वधस्तंभाकडे आपण कशा पद्धतीने पाहत आहोत? गेल्या 2000 वर्षापूर्वी तुमचा आणि माझ्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावर केवळ देवाच्या इच्छेनुरूप जन्म घेतला. आणि त्या इच्छेचं प्रमाण तो पूर्णरित्या त्याच्या इच्छेप्रमाणे जगला. मानवी स्वभावही त्याच्या जीवनामध्ये येण्यास जेव्हा तयार झाला किंवा मानवी स्वभावही त्याच्या मनामध्ये असल्यामुळे शेवटल्या दिवशी किंवा शेवटल्या आठवड्यांमध्ये जेव्हा तो गेतसेमने बागेमध्ये गेला, तेव्हा प्रार्थना करताना त्यालाही जगिक मोहाने थोडंसं अडकवलं आणि तोही बी त्याला विनंती करताना म्हटला, शक्य असलास तर. पण त्याला कळालं की हे नियोजन माझं नाही, कोणाचं आहे. त्यामुळे मला ते नियोजन पूर्णत्वाकरिता घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतो लगेच, प्रभो प्रभो, माझ्या नाही तर कोणाची इच्छा नेऊ दे, तुझ्या इच्छे नेऊ दे. आज तो वधस्तंभाची इच्छा यशया 53 प्रमाणे त्याचीच होती. किती भयानक म्हटलेला असतो यशया 53 मध्ये. त्याला रूप नव्हतं, त्याला शोभा नव्हती, त्याच्यावर मन बसेल असे काही नव्हतं, सौंदर्य नव्हतं. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, व्याप्यांनी परिचित, आजारांनी, रोगांनी परिचित असणारा, त्याला ठेचावं असं माझ्या मर्जीचं असं, अशा प्रकारचं जेव्हा आपण पाहतो तेव्हा ख्रिस्ताची जे चेहरा आहे तो खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. मी नेहमी म्हणतो की अनेक लोकांच्या घरामध्ये एक छोटासा प्रभू येशू ख्रिस्ताचा फोटो असं दाखवतात, आहे ना? आहे का कोणाच्या घरामध्ये? आहे? नाही आहे? आनंद वाटला, मला खूप आनंद वाटला. कारण मी माझ्या प्रभूकडे यशया 53 प्रमाणे पाहतो. तो घायाळ झालेला ख्रिस्त माझ्याकरिता, जोपर्यंत मी तसा अनुभव घेत नाही, जोपर्यंत मी तो रक्ताळमध्ये माखलेला ख्रिस्त पाहत नाही, तोपर्यंत माझ्या जीवनाचं परिवर्तन होणं अशक्य आहे. म्हणून जेव्हा आपण यशामध्ये ह्या गोष्टी पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, तो म्हणतो, तो कोरेशाविषयी तो म्हणतो की तो माझा मेंढपाळ असं परमेश्वर विषयी ते असे म्हणतात. म्हणून ते म्हणतात की देव आमचं सर्व मनोरथ सिद्धीच नेईल. का? कारण की ते देवाच्या इच्छेने जगल्या कारणाने. आज जेव्हा नवीन करारामध्ये आपण येतो तेव्हा नवीन करारामध्ये आपल्याला पाहायला मिळते की देवाच्या पुत्राच्या इच्छेच्या विरुद्ध किंवा देवाच्या पुत्राच्या विरुद्ध अनेक लोक उठलेले गेले होते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शास्त्री, परुषी, यहुदी, सदुकी अशा पंथाचे, विविध पंथाचे लोक होते. या लोकांना आपलं वर्चस्व टिकून ठेवण्याकरिता ते आटोनात प्रयत्न करत होते. खऱ्या अर्थानं प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व लोकांपासून दूर ठेवण्याकरिता ख्रिस्त जेव्हा 12 वर्षाचा होता त्यावेळेस पासून ते त्याच्या पाठीशी होते.
कारण असं म्हटलं जातं, वलांडणाच्या सणाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना तो हरवतो, पण हरवत नाही. तो त्याच्या बापाच्या मंदिरामध्ये असतो असं तो म्हणतो. मग त्याचे आई वडील त्याला अतिशय खिन्न होऊन म्हणतात, मुला तू आमच्याशी असं का वागलास? आम्ही तुझा किती शोध करत होतो. तेव्हा तो म्हटला, तुम्हाला माहित नाही का मी माझ्या बापाच्या घरी आहे, मंदिरात आहे. त्यावेळेस ते थक्क झाले. का? कारण ते शास्त्री पंडित लोकांबरोबर, ज्ञानी वरुषांबरोबर तो नियमशास्त्रावर वादविवाद करत होता. आणि हे ऐकून, कारण हा तर सुताराचं पोर ना, मग एवढं ज्ञानाने कसं परिपूर्ण आहे? तेव्हा त्याच दिवसापासून त्यांना चुटपुट सुरू झाली, शास्त्री पुरुषी सदुकी यहुदी लोकांना. अरे हा मोठा झाल्यानंतर आपलं काही खरं नाही, आपला बाजार उठून टाकणार हा. जे काही अन्यायाने आणि आपलं वर्चस्व आपण टिकून ठेवलेलं आहे, लोकांवर आपली एक छाप ठेवलेली आहे, एक दहशत निर्माण केलेली आहे की आमच्याशिवाय आमच्या वाचून कोणी देवाकडे जाऊ शकत नाही. हा तर नियमशास्त्र सांगायला आलाय. जर ह्याने नियमशास्त्राचा उलगडा केला तर आपण उघडे पडू. त्याच्या पाठीस वेळ लागली. सर्वात जास्त तर जेव्हा तो बाप्तिस्मा करून अरण्यातून बाहेर आला, 40 दिवस 40 रात्र उपास केले, सामर्थ्याने परिपूर्ण झाला आणि घोषणा देत सुटला. कारण पहिली घोषणा योहानाने केली, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. तीच घोषणा घेऊन ख्रिस्त घरोघरी, गावोगावी, गल्लोगल्ली फिरला की काय करा? पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य काय? का? कारण देवाचं नियोजन वधस्तंभापर्यंत त्याला घेऊन जायचं होतं. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, देवाचं नियोजन मनुष्याकरता किती मोठं आणि सुंदररित्या होतं. एका दाखल्याच्या स्वरूपात मांडायचा प्रयत्न प्रभू येशू ख्रिस्ताने केला की द्राक्षमळाच्या दाखल्यामध्ये. तो म्हणतो की एक व्यक्ती ज्याचा मळा होता त्याने तो विकत घेतला, तो मळा पूर्ण तयार केला, बांधला बिंडला, जे जे काही मळ्यासाठी लागते ते सगळं केलं. परगावी जाण्यापूर्वी त्याने एकाला तो भाडेतत्वावर दिला असं म्हणूयात, सांभाळायला दिला असं म्हणूयात. आल्यानंतर त्याचा निश्चित त्यात काहीतरी मोबदला मिळाले आशेने. काही दिवसांनी तो आला आणि आपल्याला काहीतरी मिळेल या अपेक्षेने ज्याच्याकडे ते सोपवलं होतं त्याच्याकडे त्याने आपला माणूस पाठवला. शास्त्र म्हणतं त्याने त्याला हकलून दिलं, मारहाण केली. दुसऱ्याला पाठवलं, त्याने त्याचं डोकं फोडलं, अपमान केला. तिसऱ्याला पाठवलं, त्याला तर जिवे मारलं. असं कित्येकास पाठवलं आणि कित्येकास त्यांनी जिवे मारले, मारहाण केली, डोके फोडले आणि सोडून दिलं. तेव्हा त्या मळ्याचा जो धनी आहे तो म्हटला, माझा आता लाडका एकुलता एक पुत्र आहे, त्याला पाठवतो, कदाचित त्याला पाहून तरी दया येईल आणि त्यांना माहीत पडेल. तेव्हा त्यांनी तर आपापसातच विचार केला आणि म्हटलं, अरे ह्याला जर मारलं तर वारीसपणच आपलं तुमचं सगळ्यांचं नाही होईल, अख्खा मळा आपल्या नावाने होईल. सैतान वेळोवेळी प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात हीच भूमिका व्यक्त करत होता की कुठेतरी देवाच्या नियोजनाला स्थगिती मिळावी, देवाचं नियोजन रद्द केलं जावं देवानी, याकरिता तो सुरुवातीपासून प्रयत्न करत होता. म्हणून तर 40 दिवस 40 रात्र अरण्यामध्ये परीक्षा पाहत असताना आपण केवळ 3 परीक्षा पाहतो येशूची. किती परीक्षा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत? 3च दिल्यात ना? 3 परीक्षा. पण शास्त्र म्हणतो तो किती दिवस होता अरण्यात? आणि न खाता न पिता. म्हणजे विचार करा, आपल्याला माहित नाहीत अशा किती परीक्षा ख्रिस्ताच्या जीवनातून त्याने केल्या असतील. 40 दिवस 40 रात्रच्या परीक्षेचा कार्यकाळ त्याचा, सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळ्या परीक्षेला तोंड देत, त्यावर परखररित्या उभा राहून, त्या सैतानाला त्याची नांगी ठेचून जेव्हा तो जगामध्ये प्रवेश करतो आणि सुवार्तेला सुरुवात करतो की पश्चाताप करा आणि स्वर्गाचं राज्य मिळवा, आणि माझ्याशिवाय आल्याद्वारे तुम्हाला देवपित्याकडे जाता येणार नाही, कारण मार्ग सत्य जीवन मीच आहे, हे तो सांगत गेला. का? कारण देवाने दिलेल्या पवित्र शास्त्रामधील, जुन्या करारातील प्रत्येक ग्रंथामधील प्रत्येक गोष्ट ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होणार होती. आधी ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताला तशा पद्धतीने जीवन जगणं अत्यंत गरजेचं होतं, आणि तो तसं जीवन जगत होता. मोहाचा प्रतिकार मनुष्य म्हणून त्याच्या जीवनामध्ये येत असल्या कारणाने
तो रोज मध्यरात्री रोज पहाटे उठून देवाच्या चरणी जाऊन सामर्थ्याकरिता त्याच्याकडे दया याचना करायचा. मी नेहमी विचार करतो बरं का, की तो देवाचा पुत्र आहे ना, कारण सैतान म्हणतो तू देवाचा पुत्र आहेस, म्हणजे सैतान साक्ष देतोय की तो कोण आहे. पण तो म्हणतो तू धोंड्याच्या भाकरी बनव कारण तुला भूक लागली. अरण्यात तर तुला काय मिळणार. समर्थ आहे. कारण यरुशलेमेमध्ये जेव्हा जेव्हा येशू प्रवेश करत होता तेव्हा एवढा लोंडाच्या लोंडा प्रभूच्या मागे चालला होता. हजारो लाखोची संख्या होती. तेव्हा जे येशूवर कटकारस्थान लावून ठेवलेले लोक होते, यहुदी, सदुकी, परुषी, ते येशूला एकत्रित येऊन त्या ठिकाणीच म्हणायला लागले, अहो तुमच्या शिष्यवर्गांना तुमच्या लोकांना शांत करा. पण त्या ठिकाणी येशू जेव्हा बोललेले शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. हे न बोलली तर कोण उरतील. जर धोंडे बोलतील असं येशू म्हणतो तो धोंड्यास भाकरी व्हायला वेळ लागला नसता. कारण जुन्या करारामध्ये असं म्हटलेलं आहे, जुन्या करारात कोण कोण बोललं मला सांगू शकता का. प्राण्यांमध्ये गाढव बोलला आणि पहिल्या उत्पत्तीच्या ग्रंथातील 3ऱ्या अध्यायामध्ये साप बोलला. मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे ना. सर्प बोलणे आणि गाढव बोलणे बुद्धीच्या पलीकडे आहे. म्हणून शास्त्र म्हणतं ज्ञानाची ज्ञानवंतता नष्ट करण्यास मी याकरिता समर्थ आहे की जिथे ज्ञानाची हुशारकी मारणारे लोकांचं ज्ञानाची समाप्ती होते ते स्थान माझा मूर्खपणाचा एखादा निर्णय असावा. आज हे नियोजन देवाने सर्व काही वधस्तंभाच्या दिशेने जेव्हा सुरू केलं तेव्हा ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्या तारणाकरिता उद्धाराकरिता त्याने निवडलं. आणि त्यांनी एवढं दुःख सहन केलं की ते दुःख सहन करता करता त्याने शेवटी तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभही स्वीकारला. तो द्राक्षमळातील तो मालक जेव्हा त्याच्या पुत्राला मारलं जातं त्यावेळेस तो द्राक्षमळ्यातील मालक काय करेल बरं असं म्हटलंय. तर तो द्राक्षमळ्यातला मालक त्यांचा समूळ काय करेल, नाश करेल. ज्यांनी त्याच्या पुत्राला मारलं, त्याच्या धन्याला, चाकरांना मारलं, त्या सर्वांसाठी तो त्यांना ताडणार, सुट्टी देणार का? नाही. तसेच या जगामध्ये प्रभू परमेश्वराच्या नावाने जे कोणी संदेश होऊन गेले, याजक होऊन गेले, नाझीर होऊन गेले, ज्यांनी परमेश्वराला गाजवलं, परमेश्वराची सुवार्ता केली आणि वधस्तंभावरील ख्रिस्त याला देखील अपमानित ज्यांनी केलं, त्या प्रत्येकाचा परमेश्वर म्हणतो मी काय घेणार आहे, झाडाझाडता घेणार आहे. त्यांचा समूळ नाश झाल्याशिवाय राहणार नाही. का? कारण की वधस्तंभ हे जे परमेश्वराने तारणाकरिता सार्वकालिक जीवनाकरिता एक केंद्रबिंदू ख्रिस्ताद्वारे दिला होता. पापांची क्षमेची आणि पापापासून पूर्णता मुक्तता मनुष्याला मिळावी म्हणून ती घटना घडणं गरजेचं होतं. का? कारण की अनेक लोकांकरिता तो वधस्तंभ कसा होता, अनेकांसाठी असं म्हटलेलं आहे ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभावरील संदेश कसा होता, मूर्खपणाचा होता. आजही वधस्तंभावरील ख्रिस्त गाजवणारे तुम्ही आणि मी जेव्हा हा वधस्तंभ ख्रिस्त या संपूर्ण जगामध्ये गाजू तेव्हा अनेक लोकांना तो काय वाटेल, मूर्खपणाचा वाटेल. काय सांगतोय, काय बोलतोय, असं घडतं का, असं होतं का? नाही प्रियांनो. जो कोणी तो संदेश सांगणार नाही आणि जो कोणी ते ग्रहण करणार नाही परमेश्वर त्याची दानादान करणार आहे. शास्त्र सांगतं जरी जास्त नाश होणार त्या लोकांकरिता जरी वधस्तंभ हा मूर्खपणाचा असला पण ज्यांना तारण प्राप्ती आहे अशा लोकांकरता तो कसा आहे, सामर्थ्य. कसा? देवाचे सामर्थ्य प्राप्त होणं असं आहे. कारण ज्यावेळेस आपण त्या वधस्तंभाकडे पाहतो प्रियांनो तेव्हा आपल्या पापाचा आरसा आपल्याला दिसतो.
आणि मी काय केलेलं आहे हे मला कळतं, आणि माझ्यासाठी वधस्तंभावरील ख्रिस्ताने काय केलंय हे दिसतं. तो आपल्यासाठी एक आरसा आहे वधस्तंभ. आज जर माझ्या पापासाठी, माझ्या जीवात्म्याच्या कल्याणाकरिता, माझ्या आत्म्याचा नाश न होण्याकरिता जर देवाने पुत्राद्वारे वधस्तंभापर्यंतचं नियोजन केलेलं आहे, तर आज तुम्ही आणि मी का पश्चाताप करत नाही आणि देवाच्या राज्याची घोषणा करता करता पुढे सरसावत नाही? शास्त्र असं म्हणतं, ज्ञानाचे ज्ञान मी नष्ट करील व बुद्धिमानांची बुद्धी मी व्यर्थ करील. का असं शास्त्रालेख आहे? कारण ज्ञानी कोठे राहिले, शास्त्री कोठे राहिले, या युगाचे वाद घालणारे कोठे, आणि देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविलेले की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही आपण आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. ज्ञानाने कधीच देवाची ओळख होणार? कधीच नाही होणार. कारण यहुदी लोक हे चिन्ह मागत होते, बरोबर आहे? कारण येशूला प्रश्न केला, आम्हाला काय दाखवा? येशू म्हणतो, ही पिढी कशी आहे? भंगार, दुष्ट पिढी आहे. चिन्ह आणि काय मागती? तो म्हणतो एकच चिन्ह मिळणार आहे. कुठलं? कुठलं चिन्ह आहे? योहाना वाचून दुसरं चिन्ह. योना काय झाला? 3 दिवस माशाच्या, तसा मनुष्याचा पुत्र देखील धरणीच्या स्वाधीन केला जाईल. आणि त्याला मग ओकण्यात आलं त्या माशाने. तो मासा निर्माण देवाने केला. तसंच 3ऱ्या दिवशी मनुष्याचा पुत्र उठवला जाईल. दुसरं चिन्ह तुम्हाला काही नाही. आणि जे मागतात ती दुष्ट पिढी असं म्हटलेलं आहे. जे चिन्ह मागतात ती दुष्ट पिढी असं म्हटलेलं आहे. त्यातील यहुदी लोक प्रामुख्याने म्हणत होते, आम्हाला काय दाखव? चिन्ह दाखव. कारण यहुद्यांची संकल्पना होती मसिहा येणार आहे. त्यांना माहीत होतं, सगळ्यांना माहीत होतं. यहुद्यांना माहीत होतं, हेलेल्यांना माहीत होतं, त्याचप्रमाणे पुरुषांना माहीत होतं, सदुक्यांना, सगळ्यांना माहीत होतं. सदुकी जरी ते पुनरुत्थानाच्या व्याख्येला जरी ते मानत नव्हते, पुनरुत्थान या कॉन्सेप्टला जरी ते मान्यता देत नव्हते, तरी मसिहा येणार आहे याविषयीची ग्वाही त्यांना होती, माहीत होतं. पण तरी देखील त्यांना ते सर्व गोष्टी मूर्खपणाच्या वाटल्या. हेलेनी ज्ञानामध्ये पारंगित लोक होते असं म्हटलं जातं, हेलेनी लोक. कारण पुढे असं वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की यहुदी जरी चिन्ह मागतात, पण हेलेनी ज्ञानाचं काय करत होते? शोध करत होते. पण ज्ञानाने ख्रिस्त सापडला जाणार नव्हता. स्वतःला रिक्त करून, पापाची समर्पित करून त्याद्वारेच तो ख्रिस्त मिळणार होता. सगळेच हेलेनी, सगळेच यहुदी, सगळेच सदुकी आणि सगळेच परुषी वाईट होते असं नाही बरं का. का सांगतो तुम्हाला? एक शास्त्रपाठ दाखवतो तुम्हाला कळेल. योहानाचा शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 20व्या वचनामध्ये काही हेलेले लोक गालिलातील बेतसेदाकर फिलिप याच्याजवळ येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला महाराजाला, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला महाराज ही पदवी दिली बरं का. इथं म्हटले, महाराज येशूला भेटावे अशी आमची इच्छा, असं फिलिपाला हेलेनाने विनंती केली. ही विनंती का केली कोणाला माहिती आहे का? सदुकी, हेलेनी, यहुदी, परुषी येशूच्या विरोधात होते, बरोबर आहे. पण त्यातले काही यहुदी, काही परुषी, काही सदुकी आणि काही हेलेनी येशूचे शिष्य अनुयायी देखील होते बरं का, ज्यांना गुप्त शिष्य म्हणून गणण्यात आलं, उघडवलेलं आहे. एकाचं नाव सांगू? माहिती आहे की चांगला अभ्यास आहे तुमचे पाळक साहेब आहेत ना, का विसरलो होतो ते. योहान 3 मध्ये आहे ना. आता तो गुप्तपणे का आला सगळ्यांना माहिती, कारण तो वरिष्ठ मुख्य हे होता, अधिपती होता. म्हणून लोकांमध्ये चर्चा नको, कारण तारण वैयक्तिक आहे, सार्वजनिक नाही आहे, हे त्याला कळालं होतं. म्हणून तो स्वतःच्या तारणाकरिता ख्रिस्ताकडे गेला होता. खऱ्या अर्थाने पाहत असता एक महत्त्वाची गोष्ट मला आढळली, कारण मी घरोघरी संदेश देताना मला थोडंसं परमेश्वराने ते त्या दिवशी क्लिक केलं. ते माझ्या आत्तापर्यंत 11 वर्ष झाले मला पालखी सेवा करून मला ते कळलं नाही, पण त्या दिवशी मला कळालं की निकोदेम हा एवढा वरिष्ठ, एवढा मोठा अधिकारी होता, एवढा मोठा माणूस होता आणि येशूपेक्षा वयाने कितीतरी मोठा होता. तरी तो येशूला नमन करून
येशूला गुरुजी असं संबोधतो बरं का. गुरु म्हणजे कोण? माझ्यापेक्षा लहान नाही, जो मोठा असतो वयाने, अनुभवाने, कृतीने, प्रत्येक गोष्टीने. पण तो निकदम एवढ्या सर्व गोष्टीत पारंगत असताना, नियमशास्त्राचा पारंगत एकदम कडक तोंडपाठ असणारा तो येशूला मध्यरात्री भेटतो आणि त्याला गुरुजी म्हणतो. ह्यापेक्षा मोठी काही गोष्ट नाही आहे. आणि हीच गोष्ट जेव्हा आपण पुढे येऊन सांगतो ना, म्हणतो ना मी तुम्हाला की त्यातले हेल्लेनेही असे काही लोक होते जे येशूला मध्यरात्री भेटले. फिलिपाला सांगितलं. कारण काय होतं माहिती आहे का? हेल्लेने ना येशूला वधस्तंभी टांगणार, येशूला पकडणार याची चाहूल लागली होती. याची पक्की माहिती त्यांच्याकडे होती. आणि म्हणून जेव्हा हेल्लेनी येणार असं बाहेर कळालं, शास्त्रपाठ काय म्हणतं बघा. फिलिपाला सांगितलं, बरोबर आहे. हेल्लेनांनी फिलिपेना येऊन आंद्रियाला सांगितलं. आंद्रियाने फिलिप एकत्र येऊन येशूकडे गेले. तेव्हा येशूने जी गोष्ट त्यांनी फक्त सांगितलं, बाहेर हेल्लेने आलेत एवढंच बोलले बरं का ते, बाकी काय नाही. कारण जे बोलायचं होतं ते हेल्लेल्यांना बोलायचं होतं. ह्या मधला कॉन्व्हर्सेशन भाग फक्त हेल्लेनी आणि येशूमध्ये होता, जसा निकेदेम आणि येशूमध्ये झाला. पण येशूने जेव्हा ऐकलं की हेल्लेनी भेटायला आले, तेव्हा येशू काय म्हटलं बघा, 23व्या वचनात वाटा मोठं नाही. संपलं. एकाच वाक्यामध्ये सर्व काही समजायला पाहिजे. मनुष्याचा पुत्र कुठं गौरवणार होता? कुठं गौरवणार होता? तो म्हणतो आता ती काय आलेली आहे. त्याला एवढंच कळालं, हेल्लेने आले, माझे गुप्त शिष्य आहेत ते. त्यांनी माहिती घेऊन आलेत की आता माझी वेळ जवळ आलेली. पहा पुढं चक्र तसंच फिरलंय. शास्त्रपाठ पुढं वाचत गेला ना, मग तिथनं पुढं घडामोडीला वेग आलेला आहे. ज्ञानांची ज्ञानता मूर्खपणामध्ये मोडणारा ख्रिस्त आहे, समूळ नाश करणारा ख्रिस्त आहे. जिथं ज्ञान संपते तिथं देवाचा तो मूर्खपणा आहे, तिथून त्याच्या ज्ञानाची सुरुवात होते. म्हणून कोणीही ज्ञानाच्या बलावर आणि जोरावर जिंकण्याचा कोणताही प्रयत्न नसावा. म्हणजे देवाच्या वचनाद्वारे जेव्हा आपण सांगतो, सुवार्ता करतो, तो आत्म्या प्रेरितच असावा. ज्ञानाने कानाची खास जिरवता येते असं मी मानतो, पण आत्म्याने जीवन बदलता येते. जेव्हा आत्म्याने देवाचा संदेश मनुष्यापर्यंत पोहोचतो तेव्हा काय बदलतं? जीवन बदलतं. जीवन बदलणारा सर्व गोष्टी आपल्याला अपेक्षित आणि हव्या आहे. आज आपला केंद्रबिंदू ख्रिस्त आहे हे आपलं लक्षात ठेवून येत्या दिवसामध्ये त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आपलं सर्व गहाणं व्यक्त करा. मंदिरामध्ये केलेली प्रार्थना शास्त्र म्हणतो मी कान लावून ऐकतो. मला आठवतंय जेव्हा हन्नेने प्रार्थना केली ना, तेव्हा ती प्रार्थना एवढी जबरदस्त होती ना, एवढी तळमळून होती की तो एली याजकही घाबरला. तो म्हटला ही बाई काय. ती जे म्हणते ना ते फार भयानक आहे. तिच्या मुखातून निघणारे शब्द फार भयानक. कारण विधवेला हेलवणारे जे शब्द होते ते लेवीने वापरले होते, कारण त्याला असं वाटलं. तो म्हणतो नाही. ती म्हणते नाही, मी तशातली नाही आहे ती स्त्री. मी स्त्री कुठली आहे? मी देवाकडे गहाणं मांडणारी आहे. देवाने त्याचं ऐकण्याचं कारण तेच आहे. ती त्याच्या पायथ्याशी गेली, उपडे पडले, स्वतःच तिने नम्र केलं, लीन केलं. म्हणून दावीद राजा म्हणतो बरं का, दावीद राजा म्हणतो प्रभो मी तुझ्या चरणी दीन आणि दरिद्री होऊन आलोय. कसा? जोपर्यंत आपण दीन आणि दरिद्री होऊन जात नाही ना. मला सांगा, कोण शर्ट पॅन्ट चांगलं घातलंय, रस्त्यावर थांबलाय, म्हटलं द्या मावशी 10 रुपये, तुम्ही द्याल? त्याच ठिकाणी तोडाला काळं पिळं पिवळं फाटलं बिटलंय, लगेच तुम्ही म्हणता जाऊ दे बाबा लेच गरीब दिसतोय ह्याला. परमेश्वराकडे तसंच जायचंय. स्वतःच्या ज्ञानाची पुसारकी मारून जाण्यास शास्त्र म्हणतं त्यास उपयोगच होणार नाही. उपडं पडणं गरजेचं आहे. दीन दरिद्र होऊन देवाकडे मी परमेश्वराकडे मागणं गरजेचं आहे. मला कोणाचं मागणं आवडतं माहिती आहे का? एक सरफुनिकी जातीची स्त्री होती बघा.
ती आपल्या मुलीसाठी भूत काढण्याकरिता प्रभूकडे विनंती करते. प्रभूने कधीच असा शब्द प्रयोग वापरला नाही बरं का, नीट तुम्ही ऐका. प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की मुलाची भाकर देऊन घरच्या कुत्र्याला, शब्द बघा, घालणं योग्य नाही असं येशू म्हणतोय. पण येशू बोलण्यामागची कारणं कोण ओळखत नाहीत. आजूबाजूला कोण होते? यहुदी, फरुशी, शास्त्री, सदुकी येशूकडे रोज रोज होते, डेली होते. आणि त्यांच्याकडे त्याने पाहिलं आणि त्यांना ह्याच्यातनं काहीतरी पाहिजे होतं. म्हणून येशू ख्रिस्ताने हा शब्द प्रयोग त्याच्याच मनातला नाहीये, उपस्थित लोक जे होते ना त्यांच्या मनात या स्त्री जी खालची जातीची होती त्यांच्या संदर्भात जे बोल होते ना तो येशू त्या ठिकाणी उच्चारतो त्यांच्या वतीने. त्यांना बरं वाटतं सगळ्यांना. पण येशू त्या स्त्रीकडनं जेव्हा उत्तर घेतो की घरची कुत्री ही मेजावरून पडलेला चुरा खातात, तेव्हा येशू एका ठिकाणी म्हणतो लूक वर्तमानामध्ये, बाई तुझा विश्वास मोठा आहे. मग तो शास्त्री, सदुकी, यहुदी आणि जमलेल्या सर्व लोकांकडे पाठ करतो आणि म्हणतो एवढा विश्वास मला अख्ख्या इस्रायलात कुठं आढळला नाही. काय म्हणतो? एवढा विश्वास मला पूर्ण इस्रायलात आढळला नाही. बाई जा, तुझी मुलगी बरी झाली. आज तोच विश्वास धारण करणं गरजेचं आहे. का? ती दरिद्री झाली, दीन झाली, उपडं पडली परमेश्वराकडे. द्या, माझी मुलगी आजाराने ग्रस्त आहे, भूताने ग्रस्त आहे, मला ती पाहिजे, तुम्ही सोडवा. येशूला कळवळा तेव्हाच आला होता. पण धडा शिकवतो प्रत्येक वेळेस परमेश्वर. प्रत्येक वेळेस आरोग्य देत असताना, प्रत्येक गोष्ट करताना प्रभूने जमलेला प्रत्येक समुदायाला एक धडा दिलेला आहे. आणि हा धडा त्यांना दिला की तुम्ही नम्र झाल्याशिवाय तुम्ही उंच केला जाणार नाही. तुम्ही दीनदरिद्र होऊन परमेश्वराकडे मागितल्याशिवाय तो तुम्हाला देणार नाही. आज ती 42 दिवसात परमेश्वराने तुम्हाला दिलंय की तुम्ही दीनदरिद्री होऊन परमेश्वराकडे उपडा पडून आपल्या प्रत्येक पापांची त्याच्या वरस्तंभाच्या पायी त्याची क्षमा मागावी. जीवनाचं परिवर्तन परमेश्वराने करावं, याकरिता आपण आपल्या अंतकरणाची उघड त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. विचार करा, आपण इथं केवळ प्रत्येक याजक नवीन नवीन येतो म्हणून तो कसा चांगला बोलतो या उद्देशाने विचाराने येऊन आपल्या कानाची खात जिरवत असाल तर येऊ नका. स्पष्ट सांगतो मी माझ्याही मंडळीला, गरज नाही. परमेश्वराला ते लोक नकोयत. तो म्हणतो योहानाच्या 4 अध्यायात, खरे उपासक आत्म्याने खरेपणानेच उपासना करणारे हवेत, मला बाकीचे नको आहेत. म्हणून तर तो म्हटला मिकाच्या ग्रंथात, तुमचा आता हा गोंगाट माझ्या कानी पडताना मला खूप त्रास होतोय. तुम्ही जे काय मला अर्पण बिरपण करता आता त्याला माझा किळस आलेला आहे. मला आता तुमचं हृदय, भग्न हृदय हवं आहे, अनतुप्त हृदय तेच मला हवं आहे, कारण मी ते कधीही तुच्छ मानणार नाही. म्हणून परिभाषा बदलून योएल 2:12 मध्ये तो म्हणतो, आता कृतीद्वारे उपासाची व्याख्या मला नकोय. वस्त्र फाडा, अंगावर गोंताट नेसा, राख अंगावर उधळा नकोय. मला तुमचं हृदय फाडून पाहिजे, तेव्हाच मी त्याचा स्वीकार करेन. रिक्त झाल्याशिवाय तुम्हाला ती मिळणार नाही. दीनदरिद्री होऊन परमेश्वराकडे मागितल्याशिवाय त्या पापांची क्षमा मिळणार नाही. कुठं झालंय माहितीये का गफलत? कृपेच्या काळात जगत आहे ना, बरं, गफलत तिथं आहे. कृपेच्या काळात जगतोय म्हणून काय वाटत, चाललंय ना चालू द्या, चाललंय ना चालू द्या. झालंय का काय? नाही. अवघड्या देवाच्या सामर्थ्याचं उदाहरण माझ्या समोर. मला इथं बघा, 2 दिवस झालं, काल पूर्ण तापाने फणफणलेलो होतो, दिवसभर घरामध्ये होतो. संध्याकाळी प्रार्थनेला गेलो, प्रार्थना मला घेता नाही म्हणून दुसऱ्याला घ्यायला लावली, मी नुसतं बसून होतो. रात्री 10:30-11ला एवढा तापाने फणफणलो. तसाच गाडी घेऊन डॉक्टरांकडे 11 वाजता गेलो. म्हटलं उद्या चर्च घ्यायचं आहे मला, 2 इंजेक्शन टोका, पण मला उभा राहायचं देवासाठी. रात्री पुन्हा एकदा रिव्हिजन करावी लागते म्हणून परत बसलो. 1 वाजता झोपलो. 6:30चं चर्च असतं माझं, 5:30ला उठावं लागतं. 5 तास फक्त झोपलो, उठलो. देवाने त्याच्या सामर्थ्याचा अनुभव दिला मला, कारण मी गुडघे टेकले, दीनदरिद्री झालो, त्याकडे म्हटलं मला तुझी सेवा करायची. मिसेस मला म्हणाली, पाळक साहेब राहू दे, कोणाला तरी सांगा दुसऱ्याला. नाही, ओझं आपलं आहे ना, आपल्यालाच घेऊन जायचं. जिवंत साक्ष आहे.
जास्त लांबचे नाही. देवाच्या चरणी उपडे पडून जेव्हा आपण मागतो ना, तो दिल्याशिवाय राहत नाही. तो दिल्याशिवाय अजिबात राहत नाही. आणि त्याला तेच लोक हवे आहेत. त्याला तेच लोक हवं आहेत. आज या मंडळीबद्दल मी जास्त हे बोलत नाही, म्हणजे जास्त बोलल्यावर मंडळी पण एकदम फुगते ना. हां. पण मला नेहमी या मंडळी संदर्भात अभिमान वाटतो. नेहमी मी माझ्या प्रत्येक दादाला माहिती आहे, अंकलला पण माहिती आहे, पेत्र दादाला पण माहिती आहे की कुठल्याही मंडळीमध्ये मी गेलो तर नेहमी या मंडळी संदर्भात माझ्या मुखातून चांगले बोल यासाठी निघतात, कारण की मी घडलो इथून. मी इथून घडलो. माझी 3 वर्ष प्रॅक्टिकल, पहिला पाळक असेल मी 3 वर्ष इथे एकटा राहिलो असेल प्रॅक्टिकलसाठी. हां नाही दादा, 10 पासून होतो, 11, 12, 13 आणि 14ला पण मी पहिली दीक्षा झाल्यानंतर डेकर म्हणून 6 महिने इथंच होतो. देवाने तुम्हाला निवडून पवित्र केलं, वेगळं केलेलं आहे. त्याची एवढीच इच्छा आहे की तुम्ही त्याच्या सानिध्यात वाढावं, स्वतःच्या अंतःकरणाचा नाश करून न घेता सार्वकालिक जीवन मिळावं. याकरिता तो वधस्तंभावरील ख्रिस्त आपला केंद्रबिंदू नेहमी आपल्यासमोर आपण ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्या जीवनाला तारणप्राप्ती नाही. उद्धाराचा, तारणाचा, सामर्थ्याचा, ज्ञानाचा केंद्रबिंदू ख्रिस्त, वधस्तंभावरील तो ख्रिस्त. आज तोच वधस्तंभावरील ख्रिस्त आपल्याला जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये घेऊन जायचं आहे, गाजवायचं आहे. तर म्हणूयात आपण माझ्या मागं, किंवा आपण एक वचन म्हणूयात आहे ना, तेवढाच भाग. 1 करीन 1 अध्याय 23 वचन काय म्हणते? पहिलं अ भागच वाचू आपण. 1 करीन 1 अध्याय, गाजवतो शब्दापर्यंतच म्हणायचं. ओके, सर्वांनी म्हणू. 1 करीन 1 अध्याय 23 वचन. आम्ही तर वधस्तंभावरील हाच ख्रिस्त जगाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत घेऊन जाण्यास प्रभू तुम्हाला पवित्र आत्म्याची कृपा पुरव. प्रार्थना करू. देवा, आभार मानतो या पवित्र वचनाद्वारे बोललास, ऐकणारं कान, समजणारं अंतःकरण दिलं, आचरण व अनुकरण करण्याची कृपा दे. तारणारा प्रभू येशू याच्याद्वारे आमेन.